श्री ज्ञानेश्वर इकडे घे, मला वाटते 4थ्या अध्याय असा बघ जरा, ही 4थ्या अध्यायातील 99वी ओळी वाच. मी वाचू लागलो. आणि उदो अस्तिते प्रमाणो जैसेन घालत चालता सूर्याचे चालणे, तेशे निष्कर्मत्वय जाणे कर्माची असता. स्वामी आता सांग, ही ओवी काय सांगते? या सूर्य जरी उदयस्त होणार काढता चालता दिसतो, पण तो न चालता स्थिर असतो, तसे असे सांगितले आहे ना या ओवीत. मी मानेने होय म्हटले. तेव्हा स्वामी पुढे सांगत होते, तो जो कोपर्निकस सिद्धांत म्हणून सांगत होतास ते ज्ञान ज्ञानेश्वरी काळी इतके सामान्यतः ज्ञान होते की सिद्धांत उपयोग श्री ज्ञानेश्वरी माऊलीने नेहमीच्या कर्म स्पष्ट करताना उपमा म्हणून दिला आहे. उपमा नेहमीच कठीण विषय सोपा करून सांगण्यात देतात. ज्या गोष्टी कृतीचे घटनेचे उपमा देतात ते सर्वसामान्य नेहमीच्या दैनंदिन व्यवहारात माहिती असलेली व परिचित असलेल्या पटलेल्या असावी लागते. ती अशी असेल तरच ती उपमेने कठीण विषय सोपा होईल. हे खरे ना? मी होय म्हटले. श्री स्वामी मग त्यांना तू शोध सिद्धांत म्हणून गौरवतोस ते ज्ञान निदान ज्ञानेश्वर काळात तरी अगदी सर्वसामान्य होते, हे मान्य करायला हवे. खरे ना? आता कोपर्निकसला अजून 300 वर्ष पूर्ण व्हायचे आहेत आणि ज्ञानेश्वर निदान 700 वर्ष तरी झाली, पण कोपर्निकसला लावलेला हा शोध नवा आहे का? त्याबद्दल तू पूर्ण सहानुभूती ठेवून त्याचा योग्य आदर करून त्याच्या बुद्धीच्या झेपेचे कौतुक करून सुद्धा मी पात्र असेच म्हणेन की हा काही नवा शोध नाही. आमचा वेदांच्या आमच्या ऋषींनी आमच्या गुरूंनी जे सर्व माहिती होते यावरून आपण अणूचा विषय घेऊ. अणूचा अभ्यास हा तुमच्या क्षेत्रात अगदी अलीकडेच आहे. खरं ना? शास्त्रज्ञांना वस्तू किंवा पदार्थ हा लहान कणाचा अणूचा बनलेला आहे हे माहीत होते. वेदशास्त्रात जी षडदर्शने आहेत त्यापैकी वैशेषिक हे एक दर्शनशास्त्र आहे. त्याच्या नावापासून गंमत आहे, एक लक्षात ठेव. वेदकालापासून जी जी नावे ज्या ज्या वस्तू शास्त्र यांना ठेवण्यात अगर निवडण्यात आली ती सर्व नावे अर्थवाचक आहेत. नावावरून त्याचे मर्म समजून घ्यावे इतकेच महत्त्वाचे आहे. आता हेच पहा, वैशेषिक दर्शन या मूळ संस्कृत धातू विशेष हा आहे आणि त्याचा अर्थच मुळी अणुगत व्यक्तित्वा हा हजारो वर्षापूर्वी होऊन गेला. याला काळात म्हणजे कण खाणारा किंवा अणुभक्षक असे म्हणू लागले, कारण अणुसंबंधी कोणतीही माहिती मिळायची त्याने शिल्लक ठेवली होती. जणू अणू खाऊन त्याने पचवून टाकला. या दर्शनात सर्व कणांचे अणूचे माहिती दिलेली आहे. आज तुम्हाला ज्ञात आलेली माहिती व्याख्या व या कणादाने दिलेल्या व्याख्या यात काहीही फरक नाही. इतकेच नव्हे तर अगदी अलीकडचा तुमचा स्वापेक्षतवाद पण त्यांचे संपूर्ण समाधान करणारे स्पष्टीकरण या दर्शनात आहे. कणात म्हणतो हे विश्व अणूंचे बनलेले आहे. ते अणू चिरंतन स्वरूपाचे असून नित्यत्व हेच आहे त्यांचे अंतिम वैशिष्ट्य आहे. या अणूंच्या ठिकाणी अविरत स्पंदनशील गतिमानता गृहीत धरली जाते. अणू म्हणजे सूर्यमालेचे अतिसूक्ष्म स्वरूप आहे. अणू म्हणजे सूर्यमालेचे जणू प्रतिकृती आहे. तसेच काल टाईम अतिसूक्ष्म गणित करताना कल म्हणजे अणूला आपल्या स्वतःच्या अवकाश गोलामध्ये भ्रमण पुरी करायला लागलेले अवधि सूक्ष्मतम काल अशी त्याची व्याख्या सांगितली. म्हणजे आजच्या गुणशास्त्राने व त्यांच्या विज्ञानशास्त्राने मान्य केलेल्या सर्व व्याख्या व रूपे ही पूर्वीपासून वेदात सांगितलेली रूपेच आहेत असेच मान्य करावे लागेल. हे खरे ना? तसेच मनाच्या आघात प्रचंड शक्तीची पूर्ण कल्पना आपल्याला वेदवाक्याने होती. त्याने दुरून दिसत असे, ऐकू येत होते असे. आधुनिक महाशास्त्राच्या अद्यापही अगोचर असलेल्या विषय योगशास्त्रावर सुलभरित्या मांडले आहेत. इतकेच नव्हे तर त्या सूचनाप्रमाणे वागणाऱ्या त्यांच्या प्रत्ययही मिळत आलेला आहे. सांख्य युगामध्ये सामान्य मानसिक अवस्थावर बुद्धीचे लाक्षणिक कार्य अहंकार किंवा मन यावर जे वेगळे संबंध आहेत, परस्पर संबंध आहेत, त्याचे नेमकं आणि अचूक वर्गीकरण यात केले आहे. म्हणजे तथाकथित आमच्या प्रगत शास्त्रापेक्षा कित्येक पटीने अधिक प्रगत असे आमचे योगशास्त्र आहे. मला बरीच वेळी वाटते की ब्रह्मदेवाच्या कृतीचा अभ्यास म्हणजे निसर्ग नियमाचा इतिहास हे जेव्हा लक्षात येईल त्यावेळी हेच वेद वाङ्मय पाठ्यपुस्तके म्हणून शिकवण्याची वेळ फार दूर नाही. सांगावे इतके थोडेच आहे. म्हणून आम्ही हे काहीच न सांगता आपल्या गुरुवर श्रद्धा ठेव, तो सांगेल तसे आणि फक्त तसेच वाग असेच नेहमी सांगत असतो. आणि श्रद्धेने तो वागतात त्याचे कल्याण झाले आहे, पुढे होईल. खरे ना? यावर मी काय बोलणार.